एकाच शब्दाचे अथवा वाक्याचे दोन किंवा त्यापेक्षा जास्तही अर्थ होत असतात. त्याप्रमाणे माझा विषय आणि 40शी लागली हा वयाशी संबंधित आहे व त्यानुसार 40शी नंतरची गुडघेदुखी, आजारपणात घ्यावयाची काळजी, विचारांतील परिपक्वता अशा काही गोष्टींवर मी बोलणार आहे असे तुम्हाला जर वाटत असेल तर ते अगदी चुकीचे आहे. वाचताना जवळचे अस्पष्ट दिसू लागले आणि दूरचे धुसर दिसू लागले की आपल्याला 40शी लागली म्हणजेच चष्मा लागला हे आपण समजून जातो. तसे पाहता 40 वयापेक्षा कमी वय असलेल्यांना अगदी लहान मुलांनाही आजकाल चष्मा लागतो. मग हे वाक्य कितपत खरे मानावे, वय व चष्मा यांचा संबंध कसा काय लावता येईल हा प्रश्न पडतो. त्यामुळे हे वाक्य साफ चुकीचे वाटते. कदाचित पूर्वीच्या काळी लहान मुलांना कमी वयात चष्मा लागत नसावा आणि एखाद्याला लागलाच तर दुर्लक्ष केले जात असावे. मोठी माणसे खूप वाचन करतात, खूप अभ्यास करतात, त्यांच्यात विद्वत्ता येते आणि त्याचे प्रतीक म्हणून त्यांना चष्मा लागतो असा समज पूर्वापार चालत आलेला आहे. त्यामुळे पूर्वीचे मुनींची, ऑफिसमध्ये काम करणारे अधिकारी, उच्च पदस्थ, श्रीमंत बिझनेसमन असे पात्र चित्रपटांमध्येही चष्मा घातलेले दाखवले जायचे. चष्मा घातलेला दाखवला म्हणजे तो खूप हुशार, विद्वान, बुद्धिमान दिसतो असा विचार पेरला गेला. असो, 40शी आणि चष्मा यांचा एकमेकांशी खरंच काही संबंध आहे की नाही हा आजचा विषय नाहीये. चष्मा लागणे हा खरा विषय आहे ज्यावर मी बोलणार आहे. आपणापैकी बहुतेक लोकांना लहानपणी राजाने डोक्यावर मुकुट चढवावा अगदी त्याप्रमाणे मोठ्या माणसांनी डोळ्यावर चढवलेल्या चष्म्याचे खूप अप्रूप वाटले असेल आणि प्रत्येकाने कुतूहलापोटी तो अलगद उचलून स्वतःच्या डोळ्यांवर ठेवून आपण कसे दिसतो हे आरशात जाऊन नक्की पाहिले असेल, हो ना? आजी आजोबा बाबांचा चष्मा ते घरात नसताना हळूच उचलून डोळ्यांवर चढून फिरण्यात आणि त्यांच्यासारखी नकल करण्यात एक वेगळीच मजा असायची. चष्म्यातून आजूबाजूच्या वस्तू कशा दिसतात, त्यांचे आकार कसे वेगळे दिसतात हे आश्चर्याने आणि आनंदाने बघण्याची मजा घ्यायचो. ही मजा आपल्यापैकी बहुतेक लोकांनी लुटली असणार याची मला खात्री आहे. पण आता तोच चष्मा जेव्हा सतत घालून फिरावा लागतो, नाक कान यांना त्याचा भार सहन करावा लागतो, फोटो काढताना नेमका त्याच्यावरच लाईट पडल्याने फोटो खराब होतो आणि चष्म्याशिवाय आपण किती अधू आहोत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा लहानपणीची ती मजा आता सजा वाटू लागते. लहानपणी चष्मा लावून फिरताना अचानक आईची नजर पडली तर ओरडा मिळायचा, काढ तो चष्मा नाहीतर डोळे खराब होतील. तेव्हा घाबरून तो चष्मा लगेच काढून ठेवायचो. पण ज्या चष्म्यामुळे आजी आजोबांना छान दिसते तो चष्मा लावल्यावर माझे डोळे का खराब होणार हा घाबरा प्रश्न तेव्हा पडायचा. शाळेत असताना एखाद्या मुलीला चष्मा लागला तर त्याला हुशार समजले जायचे. खूप अभ्यास करतो, वाचन करतो, खूप हुशार आहे असे म्हणून त्याला चष्मा लागला असा समज रूढ झाला. किती तास अभ्यास करतो, किती वाचतो या प्रश्नाची सरबत्ती सुरू व्हायची. त्यामुळे चष्मा आणि हुशारी यांची सांगड घातली गेली. पण हळूहळू त्यातही बदल झाला. जर ती मुले फक्त अभ्यासातच हुशार असतील आणि इतर बाबतीत मागे असतील तर त्यांना पुस्तकी किडा म्हटले जाऊ लागले. काही काळाने ती फक्त अभ्यासातच हुशार आहे याशिवाय इतरांना काही कळत नाही म्हणून त्यांना बावळट असेही म्हटले जाऊ लागले. पूर्वीच्या काळी चष्मेही तसेच असायचे, जाड भिंगाचे, जाड आणि काळ्या जाड फ्रेमचे असायचे, जे घातल्यावर कमी वयात पोक्तपणा आल्यासारखे जास्त वाटायचे. असे चष्मे घातल्यावर एखादा हुशारपेक्षा बावळट आणि शुंभत जास्त दिसायचे आणि मग त्याला चष्मीश, ए बॅटरी अशा पदव्यांनी सन्मानित केले जायचे. माझ्या मते हे सर्व आपल्या मनावर बिंबवायला चित्रपटाचा सहभाग जास्त आहे. एखाद्या व्यक्तीला
बिनडोक मूर्ख असल्याचे जर दाखवायचे असेल तर चपचपीत तेल लावलेला, फुलबाह्यांचा शर्ट घातलेला आणि डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा चढवलेला असे दाखवू लागले. फुल अंकल लुक. आणि मुलगी असेल तर चपचपीत तेल लावून एक लांब बेणी, मध्ये एक भांग साडी, सलवार कमीज घातलेली आणि जोडीला जाड फ्रेमचा चष्मा, अशी व्यक्तिरेखा चित्रपटांमध्ये दाखवली जाऊ लागली. आणि नाव काय दिलं? बहनजी लुक. जेणेकरून चष्मा घालणारे हे बावळट असतात अशी समजूत निर्माण झाली. त्यामुळे चष्मा लागणे हे निम्न प्रतीचे मानले जाऊ लागले. हळूहळू प्रगती झाली आणि कॉन्टॅक्ट लेन्स झाले. हव्या त्या रंगाच्या लेन्स बुबुळावर चढवून स्टाईलमध्ये फिरायला सुरुवात झाली. डोळ्याचा रंग आता फक्त काळा भुरा राहिला नाही, तर हिरवे, निळे, घारे असे हवे ते रंग त्यांना देता येऊ लागले. असे असले तरी रामसे बंधूंच्या हॉरर चित्रपटातले पांढऱ्या लेन्सचे डोळे माझ्या अजूनही लक्षात राहिलेले आहेत, जे पाहून रात्रीची झोप उडायची. लेन्स लावणे हे स्टेटस सिम्बॉल झाले. तशा त्या महाग. त्यांची काळजी घेणे, त्यांना सांभाळून ठेवणे व त्या लावताना डोळ्यांसोबत करावयाची जी कसरत असायची, या सगळ्या गोष्टींमुळे त्याची प्रसिद्धी काही लोकांपुरतीच मर्यादित राहिली. खूप व्यस्त असलेल्यांना आणि आळशीपणात मस्त राहणाऱ्यांना तेवढे करायला वेळ नव्हता. त्यामुळे चष्मा उचलून पटकन डोळ्यांवर चढवणे जास्त सुखद त्यांना वाटले आणि त्यामुळे चष्म्यांना पुन्हा एकदा जीवनदान प्राप्त झाले. विज्ञानाने प्रगती केली आणि चष्म्याच्या रूपरंगात, काचाच्या प्रकारात, चष्म्याच्या आकारात बदल होऊ लागला. नाजूक स्टायलिश फ्रेमचे, पातळ काचेचे, फोकल, बायफोकल अशा प्रकारचे चष्मे बाजारात आले. कॅट आय, रिमलेस, डायमंड असे चेहऱ्याच्या आकाराला साजेसे डिझायनर चष्मे बाजारात आले. चष्मा घालणे हे तर आता स्टेटस सिम्बॉल झाले. चष्मा घातलेली मुलगी क्यूट आणि चष्मा घातलेला मुलगा स्मार्ट दिसू लागला आहे. काही शौकीन तर गोल्ड फ्रेमचे रिअल डायमंड लावलेले चष्मे घालून फिरू लागलेले आहेत. 400-500 रुपयांच्या चष्म्याची किंमत हजारो लाखोंच्या घरात जाण्याएवढी प्रसिद्धी चष्म्याला मिळू लागली आहे. पूर्वी वजनदार मोठे चष्मे घातल्याने नाकावर व आजूबाजूला खाचा पडायच्या. आता हलक्या प्लास्टिक लेन्सच्या चष्म्यांमुळे नाक व कानावर पडणारे ओझे कमी झाले आहे. फोटोक्रोमॅटिक काचेमुळे गॉगल व चष्मा दोन्हीचे काम एकाच वेळी साध्य होते. प्रोग्रेसिव्ह व बायफोकल चष्म्यांमुळे जवळचे वाचन चष्म्यातून आणि लांबचे बघणे चष्म्याच्या वरून करणाऱ्यांची जमात आता कमी झाली आहे. सध्या चष्म्याची क्रेज एवढी वाढली आहे की ज्यांना चष्मा नाही तेही 0 नंबरचा चष्मा लावून फिरू लागलेले आहे. चष्मा घातलेले फोटो आनंदाने काढून मी कशी दिसते हे व्हॉट्सअप स्टेटसवर विचारले जाऊ लागले आहे. फेसबुक, इन्स्टाच्या स्टोरीवर चष्मा लागल्याची ब्रेकिंग न्यूज आनंदाने सेल्फी काढून सांगायचा ट्रेंड सुरू झाला आहे. चष्म्याचे मोठमोठे ब्रँड्स येऊ लागले आहेत. टायटन सारखी घड्याळाची प्रसिद्ध कंपनीही चष्म्याच्या स्पर्धेत उतरली आहे. यावरून चष्म्यांना प्राप्त झालेले वैभव, सन्मान आपल्याला दिसून येतो. लेन्सकार्ट सारखी कंपनी चष्मा घातल्यावर कोणती फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर कशी दिसेल हे 3D रूपात दाखवून तुम्हाला योग्य फ्रेमचा चष्मा निवडायला मदत करते. यावरून चष्म्याला किती अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे हे लक्षात आले असेल. 2 चष्मेधारी व्यक्ती आपापल्या चष्म्याबद्दल चर्चा करत असताना ज्याला अजून चष्मा लागलेला नाहीये त्याला ती चर्चा ऐकून असं वाटतं की मला कधी चष्मा लागला. म्हणजे एवढं प्रस्त चष्म्याला निर्माण झालेला आहे. त्यामुळे चष्मा लागला म्हणजे 40शी लागली असे समजून दुःखी होऊ नका. उलट स्टेटस सिम्बॉल समजून मस्त स्टाईलमध्ये तो घालून मिरवा, मस्त सेल्फीज काढा आणि कॅप्शन मध्ये लिहा, हम तो चष्मा इसलिए लगाते हैं जनाब, हम तो चष्मा इसलिए लगाते हैं जनाब कि कहीं आंखों में डूबकर कोई मर गया, कि कहीं आंखों में डूबकर कोई मर गया तो खामखा सजा हो जाएगी हमें, तो खामखा सजा हो जाएगी हमें. धन्यवाद.